नमस्कार, सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। मी पायल शहा। एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडीवर। 150 व्हिडिओ खरात प्रकरणात नीलम गोरे अजूनही गप्प का? तृप्ती देसाईंचा सवाल। महिलांच्या लैंगिक शोषण आणि अत्याचाराच्या गंभीर आरोपांमुळे चर्चेत आलेला भोंदू अशोक खरात प्रकरण वाढत असून राज्यभरात संतापाचं वातावरण निर्माण झालंय। देसाई यांच्या म्हणण्यानुसार कोरोनापूर्वी नाशिकमधील पाथर्डी फाटा परिसरातील एक्सप्रेस इन हॉटेलमध्ये गोरे मुक्कामाला असताना अशोक खरात त्यांना भेटण्यासाठी गेला होता आणि त्यानं त्यांचं भविष्य सांगितलं होतं। देसाई यांनी पुढे नमूद केले की हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर अनेकांनी प्रतिक्रिया देण्याचं टाळलं, मात्र विशेषतः नीलम गोरे यांची भूमिका अद्याप स्पष्ट झालेली नाहीये। पण इथे 150हून अधिक व्हिडिओ पोलिसांकडे आले तरीही एक महिला नेत्या म्हणून जबाबदारीचं पद असणाऱ्या नीलम गोरे या खरात प्रकरणात आतापर्यंत काहीच बोलल्या नाहीयेत, असं का? असा सवाल तृप्ती देसाई यांनी विचारलाय। ज्या विधान परिषदेच्या उपसभापती आहेत नीलमताई गोरे, या ज्या आहेत त्या 6 ते 7 वर्षापासून अशोक खरातच्या भक्त आहेत आणि अशोक खरातला जे आहे ते आमदारकी मिळावी म्हणूनही त्या कॉलेज रोडच्या ऑफिसमध्ये भेटायला गेलेल्या होत्या। जेव्हा त्यांना मंत्रिपद पाहिजे होतं आणि ते मंत्रिपद मिळावं ते भविष्य बघण्यासाठी सुद्धा कॉलेज रोडच्या खरातच्या ऑफिसमध्ये नीलम गोरे ज्या आहेत त्या तिथं पोचलेल्या होत्या आणि कोरोनाच्या काळाच्या आधी जे आहे ते एक्सप्रेस इन नावाचं जे नाशिकमध्ये पाथर्डी फाट्याला हॉटेल आहे तर तिथे नीलम गोरे मुक्कामाला होत्या आणि त्या मुक्कामाला असताना अशोक खरात एक्सप्रेस इन नावाच्या हॉटेलमध्ये नीलम गोरे यांना त्यांचं भविष्य सांगण्यासाठी भेटायला गेलेला होता। म्हणजे हे प्रकरण बाहेर आल्यापासून अनेक जण या प्रकरणात बोलत नव्हते, त्यात सगळ्यात महत्त्वाचा चेहरा होता तो नीलमताई गोरेंचा। कारण नीलम गोरेंना आपण बघितलेलं आहे की अगदी छोटी प्रकरणं जरी असली आणि त्या संदर्भामध्ये प्रेस नोट काढणं, त्याविषयी जाहीरपणे बोलणं हे जे आहे त्या दरवेळी करत असतात। अख्खं अधिवेशन झालं त्या उपसभापती म्हणून तिथं आहेत। महिलांच्या एका लैंगिक शोषणाचा मुद्दा आला तरी नीलमताई ज्या आहेत त्या तिथं पीडितेला भेटायला जातात। पण इथे 150हून अधिक व्हिडिओ पोलिसांकडे आले, मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली, तेजस्विनी सातपुते म्हणजे महिलांच्या बाबतीत जे आहे ती SIT ऑफिसर महिला अधिकारी तिथं नियुक्त केल्या गेल्या आणि तरी सुद्धा एक महिला नेत्या म्हणून एक जबाबदारीचं त्यांच्याकडे जे पद आहे विधान परिषदेच्या उपसभापती म्हणून नीलम गोरे आतापर्यंत बोलल्या नाहीत। का बोलल्या नाहीत? कारण अशोक खरातचा संबंध जो आहे तो नीलम गोरेंशी आहे।